तर विदर्भ दौऱ्यावरती असलेल्या संजय राऊत यांनी आज अनिल देशमुखांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, लोक चेहरा पाहून मतदान करतात असा पुनरुच्चार संजय राऊतांनी केलाय। तसंच विदर्भासंदर्भात 20 तारखेला बैठक होणार असल्याची माहिती देखील संजय राऊतांनी दिली आहे। महायुतीचे लोक निवडणुका घ्यायला का घाबरतात, निवडणुका लांबणीवर ढकलण्याचं सरकारचं काम सुरू आहे असं म्हणत अनिल देशमुखांनी महायुतीवर निशाणा साधलाय। पाहू ना, उद्धवजींच्या भूमिकेनुसार चेहरा असलेला बरा, लोक चेहऱ्याला पाहून सुद्धा आपलं मत बदलतात। अनिल देशमुखजी आपल्याला काय वाटतं? त्यामुळे उद्धव जर राहुल गांधी यांचा चेहरा वेळीच पुढे आला असता प्रधानमंत्री पदासाठी तर मला खात्री आहे अजून 25 ते 30 जागांवरती फरक पडला असता। आणि परवा जो महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईत झाला त्यात तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते। त्यात तिन्ही नेत्यांनी सांगितलं की जागांसाठी एकमेकांचे पाय ओढायचे नाहीत, ओढाताण करायची नाही, एकत्र आपण निर्णय घेऊ कोण कुठल्या जागा लढणार। आणि मला असं वाटतं की विदर्भामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवारसाहेबांची आणि शिवसेना या तिघांनी एकत्र बसून विदर्भासंदर्भात निर्णय घेऊ 20 तारखेला आणि 21 तारखेला या संदर्भातल्या बैठकांना सुरुवात होते। भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणुकीला का घाबरते, निवडणूक घ्यायला का घाबरते हे समजत नाही। महानगरपालिकेच्या निवडणुका नाही, नगरपालिकेच्या निवडणुका नाही, नगरपंचायतच्या निवडणुका नाही, आता परत विधानसभेच्या निवडणुकासुद्धा पुढे ढकलण्याचं हे काम चालू आहे। आणि जेव्हा किंवा आता नोव्हेंबर नंतर निवडणूक होईल असा अंदाज दिसतो, त्याच्यासाठी शिवसेनेने नागपूर ग्रामीणमध्ये कोणत्या जागा मागायच्या, नागपूर शहरामध्ये कोणत्या जागा मागायच्या, राष्ट्रवादीने शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये कोणत्या जागा मागायच्या याची थोडी आम्ही चर्चा केली। आणि आता काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्याशी बसून कशा पद्धतीनं जागेचं वाटप करायचं याचा निर्णय घेऊ।